काय सांगणार भाऊ, काल शिवसेनेच्या बंडखोरीनंतर आज या ठिकाणी आपल्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे. महायुतीची एकत्रित भूमिका काय असणार आहे पुढच्या काळात निवडणुकीमध्ये? आता बोला कालच शिवसेनेचे उमेदवार रेश्मा काळे या आमचे शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे यांना भेटायला त्यांच्या गावीच गेलेल्या होत्या. त्यांची भेट त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं आणि उमेदवारांनी सांगितलं, त्यांनी जाहीर केलं की मी माझी उमेदवारी या ठिकाणी तर मागे घेत आहे. महायुतीचा आता इथे एकच उमेदवार आहे, नंदकिशोर महाजन हे एकच उमेदवार या ठिकाणी आहेत. नाशिक आणि जळगाव दोन ठिकाणी थोडा टाय झालेला होता, पण नाशिकला परवाच गोकुळ गीते यांनी आपली माघार केली आणि काल रेश्मा काळे यांनी जळगावमध्ये माघार केली. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे. नाशिकमध्ये दराडे आहेत, ते उमेदवार आहेत, आणि इथे आमच्या तर नंदकिशोर महाजन हे उमेदवार आहेत. एकतर्फी निवडणूक आहे, म्हणजे मोठ्या मताधिक्याने ते या ठिकाणी निवडून येतील या बाबतीत कोणाची मला शंका नाही. पण 11 ठिकाणी निवडणुका आहेत राज्यामध्ये, 6 ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत आणि 11च्या 11 ठिकाणी आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. महायुतीचाच कौल सर्व मतदार या ठिकाणी देतील, या बाबतीत कुणाच्या मनामध्ये मला वाटतं शंका असण्याचं कारण नाही. विरोधकांचं खातं सुद्धा उघडणार नाही, कुठेही एकही आमदार त्यांचा निवडून येणार नाही. जी परिस्थिती महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली राज्यामध्ये, त्यापेक्षाही दारुण पराभव विरोधकांचा यावेळेला सुद्धा होणार आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जळगावमध्ये आला होता, त्यामुळे गोकुळ गीतेंची जी माघार राहिलेली होती आणि कुठेतरी तुमची खेळी आहे अशी चर्चा देखील नाशिक वर्तुळात होत होती की तुमच्याकडे जळगावचं बहुमत होतं आणि नाशिकची जागा तुम्ही काढण्याच्या प्रयत्नात होतात, मात्र ही खेळी फसली आहे का? ही खेळी होती का? काय सांगता? कुठलीही खेळी नाही. मला माहिती आहे, मी पोटात काही नोटात काही असं कधी वागत नाही. मी मान्य शिंदे साहेबांना शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, ही माघार होणार म्हणजे होणार, ही जबाबदारी माझी. जसं गीतेंनी सांगितलं होतं की गिरीश भाऊ आमचे नेते आहेत, ते सांगतील ते आम्ही करू. थोडा उशीर लागला, थोडा उशीर नक्की लागला, लवकर व्हायला पाहिजे होतं, पण ते उशिरा झाली माघार. पण आम्ही ती माघार त्या ठिकाणी केली आणि आता तिथं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे खेळीगिळी कुठेही नाही. जळगावला सुद्धा तीच परिस्थिती आहे. नाशिकला विड्रॉल झाल्यानंतर इथे सुद्धा त्या दिवशी जाहीर झालं. माझ्यासोबत उदय सामंत जे होते, दादा भुसे होते नाशिकला, तिथेच आम्ही जाहीर केलं की जळगावची माघार उद्या होईल म्हणून, आणि ती माघार कालच त्या ठिकाणी झालेली. त्यांनी माघार घेतलेली असली तरी नाराजी मात्र आजही त्यांनी आहे मला. त्याच्यानंतर आमदारकी गमवावं लागल्याचं कोणालाही असतं. तिकीट नाकारल्यानंतर किंवा उमेदवारी मागे घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, साहजिक आहे ते असतं. पण त्यांनी महायुतीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय शिंदे साहेबांच्या म्हणण्याला त्यांनी मान दिलेला आहे. आम्ही त्यांची मनधरणी केली आणि खरं आहे तिथे परिस्थिती त्यांना अनुकूल होती, तरी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे. तर शिल्लक त्यांच्या मनामध्ये असेल, दुःख त्यांना वाटेल, त्याबद्दल काही वाद नाही. पण महायुतीसाठी त्यांनी ती माघार घेतलेली आहे. आता तिथलं चित्र स्पष्ट झालेलं आहे. तिथे आमच्याकडे एकच उमेदवार आहेत नाशिकमध्ये, ते म्हणजे नरेंद्र दराडे. त्यांना सगळे 100% मतं त्यांना मिळतील. खूप दराडेंना त्यांनी पाठिंबा मात्र दिला नाही, माघार घेतली, प्रचार थांबवायचं म्हटलं, पण दराडेंना पाठिंबा सगळ्या यंत्रणांमध्ये कालही बैठक झाली. मी काल संध्याकाळी त्या बैठकीला जाणार होतो. सगळे आमदार त्या ठिकाणी होते, मी घेऊन जाऊ शकलो नाही. पण स्वतः गणेश गीते वगैरे त्या ठिकाणी होते, तेच मार्गदर्शन करत होते. त्यामुळे आता ते सगळे कामाला लागलेले आहेत. आता काय पाठिंबा दिला नाही, म्हटलं नाही, या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये, काही तथ्य नाहीये. स्वतः ते कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी रात्री हजर होते. त्यामुळे आता तसा कुठलाही नाराजीचा विषय राहिलेला नाही. स्वतः या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करणार होत्या. रेश्मा काळे स्वतः उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करणार होत्या, मात्र त्या या ठिकाणी आज उपस्थित दिसत नाहीये. त्या आपल्याला कल्पना आहे, आपण कालच रात्री दाखवलंय की त्या माननीय शिंदे साहेब त्यांच्या गावी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेल्या होत्या आणि तिथूनच त्यांनी आणि माननीय शिंदे साहेबांनी जाहीर केलं की यांची माघार आहे. स्वतः उमेदवारांनी सांगितलं की मी माघार घेत आहे शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे. आता काय ते इथे आता प्रवासामध्ये असल्यामुळे ते पोहोचू शकत नाही अजून, त्यामुळे काही त्यात काही गैरसमज करून घडता विषयच नाहीये की त्या का आल्या नाही इथे.
त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आपण आपल्या चॅनल सगळ्यांना दाखवलं की त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. राष्ट्रवादीचं कोणी आलेलं नाही राष्ट्रवादी आज बैठक शिवसेना सगळे आमदार त्याचे जिल्हाध्यक्ष आणि आमची या ठिकाणी आहे. राष्ट्रवादीची बैठक आपण त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही होता त्या दिवशी सगळेच त्या दिवशी पदाधिकारी हजर होते, ती झालेली आहे. आणि उद्या आम्ही सगळेजण या ठिकाणी मोठा मेळावा तुमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी येत आहेत, गुलाब भाऊ त्या ठिकाणी आहेत, मी आहे, सावकर असतील मंत्री आणि सगळे आमचे आमदार खासदार आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा काही तर विषय राहिले नाही, हे नाही ते नाही. कारण आजची जी मिटिंग आहे ती फक्त यांच्या उमेदवाराची माघारी घ्यायची होती, त्या संदर्भात होती. आणि म्हणून सुचरित नेते या ठिकाणी आलेले आहेत. 100% कोरम या ठिकाणी आहे. नाशिक आणि जळगावच्या बंडखोरीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये सर्व काही आलेलं आहे हे जे सांगितलं जातं त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि अंतर्गत जो वाद होता किंवा हक्कत होती ती चव्हाट्यावर आली आहे. मला वाटतं कुठे अंतर्गत कुठे काही आहे का? प्रत्येकाला वाटतं, सगळ्यांना वाटत होतं की आम्हाला इथे जातं 17 ठिकाणी वाटत होतं की सगळ्या जागा आम्हाला मिळाव्या. शिंदे साहेब म्हणतो की आम्हाला 7-8 जागा पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतो 5 जागा आम्हाला पाहिजे. शेवटी वाटाघाटी झाल्या, समन्वयाने झाल्या. 4 जागा मान्य शिंदे साहेबांना मिळाल्यात, 2 जागा राष्ट्रवादीला मिळाल्यात आणि 11 जागा आम्ही लढलो. आता कुठे वाद राहिला? 2 ठिकाणी थोडं असं झालं की त्या ठिकाणी ते फॉर्म मागे घेतले गेले नाही वेळेवर, नॉट रिचेबल झाले उमेदवार, त्यामध्ये राहून गेले होते. आता त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. आता तुम्हाला कुठे त्याच्यामध्ये काही मनोमनी दिसतंय का आमच्यात वाद दिसतंय असं कुठे नाहीये. नाशिकमध्ये जे आहे सगळं प्रेमात चाललंय. तुम्हाला काही दुसरं काय, तुम्हाला काही शंका आहे का? सगळं प्रेमातच चाललेलं आहे ना. हो, पण साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंची नाराजी काय माहिती आज बोलले की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी त्यांनी व्यक्त केली आहे. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंची नाराजी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ते आज बोलले की मी येऊ नको सोबत तर मग कुठल्या गाडीत बसू असं शिंदेजवळ त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. येऊ नको सोबत कुठ्याकडे तुम्हाला समजलं? मी येऊ नको तर कुठल्या गाडीत सोबत बसू, तुमच्या सोबत येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं शंभूराज देसाई तिथल्या विधान परिषद निवडणुकीवरून बोललेले आहेत. मला काय ते म्हणले किंवा काय मला काही कल्पना नाही होत. मी येऊ नको तुमच्या गाडीत म्हणजे मला अर्थच कळत नाही, त्यामुळे मला तिथलं काही माहित नाही. पण शंभूराजेंचा विषय 2-3 वेळा चर्चेत आला. मी त्या समन्वय समितीत मी आणि बावनकुळे साहेब आहे 6 लोकांच्या, तिथे पण त्यांनी पण स्वतः शंभूराजे तिथे होते, त्यांच्या घरीच बैठक झालेली होती. मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. सीएम साहेब स्वतः बोललेले, शिंदे साहेब स्वतः बोललेले या संदर्भामध्ये आणि त्यांना जे जे म्हणणं होतं ते ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे त्यांच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये. मला वाटतं तो विषय संपलेला आहे.